नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। गेले बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ काय येत नव्हते, कारण की वर्कलोड पण बराच होता आणि राम गावाकडून आल्यामुळे काहीच काम करून देत नव्हता। गेले 2-3 दिवस झाले त्याचे तर ते रडण्यामध्येच गेले। त्याला घरची खूप जास्त आठवण येत होती। घरून कोणाचा व्हिडिओ कॉल किंवा साधा ऑडिओ कॉल जरी आला ना तरी सुद्धा रडायचा किंवा मला न्यायला या असं त्याच्या भाषेमध्ये तो सांगायचा। त्यामुळे मग त्याच्या पाठीमागे बरेच दिवस माझे गेले आणि काम सुद्धा काय व्यवस्थित प्रॉपर होत नव्हतं। खूप सारी कामं पेंडिंग होती, त्यामुळे मग व्हिडिओ शूट करायला काही झालं नाही। मला सुद्धा तसं बरंचसं करमतच नव्हतं, कारण की व्हर्च्युअली का होईना पण आपलं एक रिलेशन तयार झालेलं आहे। तुमच्यासुद्धा खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई व्हिडिओ का येत नाही, तर बाकी काही रिझन नाही, फक्त हेच होतं वर्कलोड आणि रामची थोडीफार कुणकुण असं काहीसं होतं। पण चला आता प्रयत्न करेल की एक दिवस आड का होईना पण तुमच्याबरोबर एक व्हिडिओ नक्कीच शेअर करेल। तर सकाळीच इथे मी पॅटर्न कट करण्यासाठी घेतलं होतं आणि मला वर्कलोड खूप असल्यामुळे मग काही माझ्याकडे ऑप्शन नव्हता। थोडाफार यांना गोड गोड बोलून थोडासा वशिला लावला आणि म्हटलं चला तुम्हाला जे काही पॅटर्नचे पैसे असतील ते मी अर्धे देते। त्यांनाही माहीत होतं की ही काही पैसे देत नाही, पण तरीसुद्धा त्यांनीसुद्धा मग थोडंसं मला इथे जे आहे ते हेल्प करण्याचा प्रयत्न केला। तसं तर खूप कामामध्ये मला यांची मदत होते। रामचं जे काही बेसिक रुटीन असेल त्यामध्ये सुद्धा यांची बरीचशी मला मदत होते, त्यामुळे सर्व काम मी हँडल करू शकते। रामला जे आहे ना थोडंसं अटेन्शन द्यायची खूप जास्त गरज होती, कारण की घरून आल्यामुळे त्याला जास्त काही ते करमत नव्हतं आणि सारखं बंद म्हटल्यावरती मग त्याचंसुद्धा काही नाविलाज होता, त्यामुळे खूप जास्त त्याने रडारड वगैरे केली। पण यांनासुद्धा मी सेकंड शिफ्ट घ्या म्हटलं, कारण की दिवसभर मग रामला सांभाळायला कोण नव्हतं। त्यामुळे मग आता राम झोपलेला होता तर आम्ही इथे पेपर पॅटर्न कट करून घेतोय। दोघंजण म्हटलं की काम खूप पटपट होतं। तशी तर खूप जास्त मदत काय मला यांची होत नाही, कारण की यांचं जे रुटीन आहे ते खूप जास्त बिझी असतं आणि माझंसुद्धा सेम वेनी तसंच आहे। तरी ते पॅटर्न कट करून घेते, कारण की नेक्स्ट डेला मला सर्व जे आहे ते डिस्पॅच करायचे होते। खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई पेपर पॅटर्न जे आहे त्याच्या रिलेटेड मी मध्ये लाईव्ह घेतले होते 2 ते 3, त्यामध्ये मी सांगितलं होतं आणि त्यानंतर म्हटलं सुद्धा होतं की आपले कंटिन्यू लाईव्ह होतील दुपारी 1 वाजता, पण काय पॉसिबल झालं नाही, कारण की राम झोपलेला असायचा त्यावेळेस आणि मग लाईव्ह जर चालू केला की मग थोडंसं बोललं तरी तो लगेच जागा व्हायचा। त्यामुळे मग बरेच दिवस झाले मी काही लाईव्हसुद्धा घेतला नाही, पण प्रयत्न करेल की घेईल आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते लाईव्हमध्ये मला तुम्ही विचारू शकता। तर आता गडवालचे बरेच साऱ्या ऑर्डर होत्या, साडी प्लस मी जे काय ते ड्रेसचा कॉम्बो सेल केला आणि खूप छान रिस्पॉन्स याला मला भेटला। इतकं छान वाटलं की असं मला वाटलंसुद्धा नव्हतं की मी एवढ्या साड्या घेऊन आले त्यातील जातील का नाही याचीसुद्धा मला काही आयडिया नव्हती, पण खूप छान रिस्पॉन्स तुम्ही दिला। त्यासोबत कॉम्बो वगैरे सर्वच मी स्टिच केले आहेत, हळूहळू तुमच्याबरोबर शेअर करेल। सध्या तर अशी घाई होती की शिवून खूप सारं होते, पण त्याचे व्हिडिओ किंवा फोटो घ्यायलासुद्धा मला वेळ भेटत नाही, तसं काहीच आहे। त्यामुळे मग इंस्टाग्रामलासुद्धा काही मी सध्या एवढी अपडेट नव्हते, पण प्रयत्न करेल की तिथेसुद्धा कंटिन्यू व्हिडिओज वगैरे शेअर करेल। 1-1 मिनिटाचा व्हिडिओ जरी असला तरीसुद्धा त्यातून आपल्याला खूप सारं शिकायला भेटतं। पेपर पॅटर्नच्या ऑर्डरमुळे खूप जास्त गोंधळ उडाला, कारण की प्रायव्हेट कुरिअरवाल्यांनी जशी सर्व्हिस पाहिजे होती तशी काही दिली नाही। खूप लेट पार्सल झाले, अजून काही ताईंचे पोहोचले सुद्धा नाही, काहींचे स्पीड पोहोचणे अगदी 1 ते 2 दिवसातसुद्धा पोहोचले, असं काहीसं झालं। शेवटी यांच्यासोबत गोड गोड बोलून जी काही डील केली होती ती तर मला फायद्याचीच ठरली, कारण की खूप सारे पॅटर्न्स माझे कट करून ठेवले मी आणि त्यानंतर बऱ्यापैकी गेलेत आणि काही कट करायचे सुद्धा राहिल्यात। ऑर्डर सारखे येत आहेत आणि काम पेंडिंग राहत आहे, पण तरीसुद्धा खूप साऱ्या ताई मला समजून घेतात। आणि त्यानंतर एका ताईंचं तर असं झालं होतं की पिनकोडच माझ्याकडून चुकीचा पडलेला आणि ते पार्सल रिटर्न आलं, पण तरीसुद्धा त्या ताईंनी खूप समजून घेतलं। तर त्यासुद्धा हा व्हिडिओ पाहत असेल तर खरंच खूप थँक्यू। त्या म्हटल्या असू द्या पोहोचल्यावरती मी सांगेल। असं काहीसं एका लेडीजने दुसऱ्या लेडीजला समजून घेतलं ना खरंच खूप काम इझी होईल। कस्टमरचं कसं असतं, आज ब्लाऊज आला की लगेच 2 दिवसांनी कधी देत आला असं त्यांचं लगेच मला रिप्लाय येत असतो, पण मी त्यांना सांगत असते देतानीच की राम आहे माझ्यासोबत त्यामुळे काम काय पटपट होत नाही। तसं जर तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही तुमचं काम घेऊन पाठीमागे जाऊ शकता, कारण की कस्टमरचं काय होतं कुठून तरी नवीन येतं, आधी एका टेलरकडे शिवत असतात, फक्त अर्जंट पाहिजे असतो म्हणून माझ्याकडे येतात। असे कस्टमर जर असतील तर मी सुद्धा काही जास्त रिस्पॉन्स करत नाही। जर माझे रेग्युलर कस्टमर असतील तर त्यांचे मी अर्जंट ब्लाऊजसुद्धा शिवून देते, अगदी 2-2, 3-3 तासामध्ये मी त्यांना ब्लाऊज दिलेले आहेत आणि पैसेसुद्धा काही अर्जंट घेतले नाही। पण आता मी तसं करत नाही, जर अर्जंट असले 1 दिवसाचं जर असेल तरच मी पैसे घेते, अगदी 2 दिवसामध्ये पाहिजे असेल तर नाही घेत। तर 50 रुपये का होईना पण मी एक्स्ट्रा घेते, कारण की त्यामागचा स्ट्रगल कस्टमरला दिसून येत नाही, त्यांना फक्त पैसे दिसतात, पण एखाद्याची त्याच्यामागे किती मेहनत असते त्यांना कळून येत नाही। अगदी रात्रीचे 3, 4, 5 पर्यंत मी काम करते, अगदी 2 आठवडे झालेत। मला इतका जास्त ॲसिडिटीचा त्रास झाला होता की मला व्हिडिओ काय शिवणकामसुद्धा करू वाटत नव्हतं, अशी काहीशी गंमत झाली होती।
ओव्हरलॉक मशीनमुळे ना खरंच खूप काम सोपं होतं आणि फिनिशिंगच्या बाबतीत तर इतकं छान दिसतं ना, काही शिवा खूप छान फिनिशिंग येतं. माझा चेहरा अगदी तुम्हाला मरगळलेला दिसत असेल, कारण की काम करून रात्रीचं जागून ना डोळे माझे खूपच जास्त सुजल्यासारखे दिसत होते आणि असं तयार वगैरे होऊन व्हिडिओ शूट करावं अशी सुद्धा माझी काही इच्छा होत नाही. जे काही नॅचरल असेल तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. बऱ्याच ताईंचे मला मेसेज येत आहेत की आमच्याकडे काही काम देत जा, पण तुमचं लोकेशन माझ्यापासून खूपच लांब आहे. कोणी हिंजवडीवरून विचारते, तर कोणी हडपसरवरून, कोणी वाघोलीमधून, पण तरीसुद्धा लोकेशन खूप लांब येत आहे आणि मला तुमच्यापर्यंत माझं जे काही शिवायचं काम असेल ते पोर्टर करण्यामध्येच इतके जास्त पैसे जातील आणि त्यामध्ये मग काहीच मार्जिन भेटेल, म्हणून मी काय तुम्हाला रिस्पॉन्स करत नाही. त्यामुळे ताई प्लीज तुम्ही राग मानून घेऊ नका. तुमच्या खूप साऱ्या कमेंट येतात की कामाची गरज आहे, आम्हाला द्या. पण एकतर माझं असं होतं की आजूबाजूचे जरी कोणी असले ना तरीसुद्धा माझा काही ट्रस्ट बसत नाही, कारण की मला असं वाटतं ना की जसं काम मला करायची इच्छा असते माझी तसं काम मला भेटत नाही. त्यामुळे मग उगाच कस्टमर नाराज होऊन मी सुद्धा नाराज होईल. त्यामुळे मग मी काम काही देत नाही. पाहूयात, जर एखादं मला व्यवस्थित परफेक्ट असं काम करणारं भेटलं तर नक्कीच मी माझ्याकडे त्यांना ठेवून घेईल आणि कामसुद्धा पाहिल त्यांचं. जर मला व्यवस्थित वाटलं तरच मी त्यांचं जॉईनिंग करून गेला, अदरवाईज नाही. असं काहीच आहे. काम कमी झालं तरी चालेल पण कस्टमर नाराज होता नाही. आता इथे मी तयार करणार आहे कमलासन. फर्स्ट टाईमच हे मी ह्या वर्षीपासून स्टार्ट केले, कारण की मला याची काहीच आयडिया नव्हती. यूट्यूबवरती 1-2 व्हिडिओ चेक केले, त्यानंतर मग असं लक्षात आलं की छान आहे, ठीक आहे आपण करू शकतो. याच्यामध्ये सुद्धा बराच गुंता आहे. यामध्ये एखादा ब्लाऊज स्टिच होईल एवढं हे अवघड काम आहे. प्रत्येक ठिकाणी कॅनव्हास यूज करा, एक सर्कल लागतो, त्यानंतर पाकळ्या, पानं, त्यानंतर खाली आसनसाठी एक चौकोन असा आकार. हे खूप सारं लेंदी काम आहे आणि खूप वेळ जातो याच्यामध्ये. तरीसुद्धा मला याच्या 14 जे आहेत त्या ऑर्डर भेटल्या होत्या. आता तर रिसेंटली मी बंदच केले, कारण की होतच नाही. खूप सारं काय काय करणार, कमळ आसन करणार की ब्लाऊज, ड्रेसेस, परकर पोलकं, साड्यांचे पिकोफॉल, खूप सारी कामं असतात. मग माझं खूप जास्त हेक्टिक होतं. आता फक्त जे काही लोकल असतील म्हणजे आजूबाजूच्या ऑर्डर असतील तेवढ्याच ऑर्डर मी घेणार आहे, बाकी हे मी बंदच केले. खूप जास्त हेक्टिक काम आहे. कॅनव्हास कट करा, दोन्ही फॅब्रिक कट करा आणि टॅफेटा सिल्क खूप जास्त महाग भेटतं. खानामध्ये जर पाहिजे असेल तरच मी देणार आहे, अदरवाईज टॅफेटा सिल्कचं मी बंदच केलं आहे. 400मध्ये जरी दिलं ना तरीसुद्धा ते परवडत नाही, खूप जास्त फॅब्रिकला पैसे जातात. तर इथे माझ्या कामासोबत रामची लुडबुडसुद्धा चालू आहे. खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला राम दिसेल, तुम्हाला सुद्धा कळेल की याच्यामागे किती स्ट्रगल आहे. तुम्हाला फक्त आपण जे पैसे कमवतो तेवढेच दिसतात, बाकी त्यामागचा स्ट्रगल काही दिसत नाही. तिथे गडवालच्या खूप साऱ्या ऑर्डर मी तयार केल्यात. बाकी माझं शिवणकाम तर जे काय आहे ते तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये मी पुढे शेअर करेलच. अगदी रात्र जागूनसुद्धा मी काम करते, कारण की ज्यावेळेस सीझन असेल ना त्यावेळेस रात्र जागून काम करणंसुद्धा गरजेचं आहे. कधी कधी गरजेसाठी नाही पण आपल्या आनंदासाठी सुद्धा काही कामं केली पाहिजे, असं माझा तरी थॉट आहे. मला यामधून आनंद भेटतो. मला झोपेला जरी गेलं ना तरीसुद्धा झोप येत नाही, त्यामुळे मग मी काम करते आणि दिवसा जर वाटलं तर 1-2 तास झोपसुद्धा घेते आणि रात्रीची झोप तर आहेच 5-6 तास आणि दुपारच्या 2 तासाची 8 तासाची झोप माझी कंप्लीट होते. तर चला, असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. बाकी तुमचे रिप्लाय येत आहेत की मला कमळ आसनचे कटिंग स्टिचिंग दाखवा. यूट्यूबवरती खूप स्टँडर्ड प्रोसेसमध्ये तुम्हाला ते दाखवलेलं आहे. माझं कसं असतं, माझ्या ॲडजस्टमेंटनुसार मी शिवते, त्यामध्ये काही वर खालीसुद्धा होऊ शकतं, त्यामुळे तिथे तुम्ही नक्कीच चेकआउट करा. बाकी परकर पोलकाचा 1-2 व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल, मी शूट केलेला आहे. अगदी गणपतीचे 1-2 दिवस आधीसुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ येतील, जेणेकरून की तुम्ही घरगुती जर तुमच्या मुलींसाठी वगैरे शिवायचं असतील तर नक्कीच शिवू शकता. अशा पद्धतीने मी इथे कॉम्बो केलेला आहे, साडीसोबत ब्लाऊज आणि त्यानंतर परकर पोलकं. ही ऑर्डर होती अलिबागवरून. खूप लांबच्या ऑर्डर आहेत. काही परळीच्या आहे जे की गाव मला सुद्धा माहीत नाही. त्यानंतर हिंगोली, एक ताई आहेत हिंगोलीच्या, नेहमी त्यांच्या ऑर्डर असतात ब्लाऊजचं म्हणा किंवा परकर पोलकं म्हणा, आणि त्यांचं जो काही रिस्पॉन्स असतो ना तो सुद्धा खूप छान असतो. नेहमीच तारीफ वगैरे करत असतात. इथे कमळ आसनसुद्धा मी बनवल्यात. ज्याबद्दल मी बोलत होते ना तेच हे आहे, टॅफेटा सिल्कचं कमळ आसन. खूप जास्त कॉस्टली जातं हे फॅब्रिक वगैरे सर्व मिळून, त्यामुळे मग याच्या ऑर्डर मी घेत नाही. खणमध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा. खूप कमी दिवस आपल्याकडे बाकी आहेत, फक्त 2 दिवसच मी याच्या ऑर्डर घेईल, नाहीतर मग ते बंदच करून टाकेल, कारण की मी बनवलेला स्टॉक माझ्याकडे अवेलेबल नाही. जे काही 14 मी बनवले होते ते ऑलरेडी स्टॉक आउट झालेले आहेत. जर कोणाला हवे असतील तर कमेंट करा. इंस्टाग्रामला DM केला तरी चालेल, कारण की यूट्यूबच्या कमेंट सहसा माझ्या निदर्शनास येत नाही आणि तुमच्या कमेंटवरती चालल्या जातात, त्यामुळे मग ते खाली तुमच्या कमेंट गेल्यामुळे मग काय व्यवस्थित लक्ष जात नाही. त्यामुळे मग इंस्टाग्रामला कळवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर. 18x18चे हे कमळ आसन आहेत. कसे झाले आहेत ते मला नक्की कमेंट करून सांगा. कॉम्बिनेशनसुद्धा खरंच खूप सुंदर झालं होतं. बाकी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय.